तर का म्हणता नागपूरचे पोट्टे काय नाही. सीमानं काल तर जेवण केलं तर पण आज अजून तसं. सकाळी उठलो होतं हे आमच्यापाशी येऊनच होतं पण त्याचं तोंड काऊन तर चिमल्यासारखं होतं. बरं तर आम्ही झोपेतून उठलो होतो तर पहिले ब्लँकेट घडी करून ठेवून दिले. त्याला गादीवर ठेवलं तर मग ते एक साईड जाऊन झोपलं. मला असं वाटलं होतं मग मी ब्रश करून घेतला आणि ते एक साईड झोपूनच होतं. ते झोपलं आणि हर्षा म्हणे आपण चाय पिऊन येऊ म्हणे. आम्ही निघलो होतो मग चाय प्यायला. दोघे गेलो आणि टी पॉईंटवर गेलो आणि चाय पिऊन वापस आलो. घरी आलो ते ह्या बाल्कनीत बसून होता. आता बाल्कनीत बसूनच होतं आणि हे कसं तरी करे. हर्षल म्हणलं आपण याला दवाखान्यात घेऊन जाऊ. डॉक्टरला फोन लावला होता तर डॉक्टर फोन बी नव्हते उचलत. तर आम्ही निघलो घरून. मग हर्षल फोन आला त्याच्या फोनवरून केलं होता की संध्याकाळी ये जा. आता बाहेर आलतोच तर मग शॅम्पूने 2 पॉकेट घेऊन घेतले खासाठी आणि घरी येऊन सिंबाला सोडून दिला. पाहतो तर कबीर बी येऊन होता. गावाला जाऊन होतं ना. मी आंघोळीला पाणी मांडलं आणि सिंबाला इकडे जेवायचं टाकलं होतं ते खातच नव्हतं. आणि कालपासून त्यानं फक्त एकच वेळा जेवण केलं म्हणून त्याला दवाखान्यात नेऊशा वाटत होतं. बरं मी आंघोळ करून घेतली आणि आमच्या फ्लॅटवर नवीनच नशे चालू झाले 8 बॉल पूलचे. पुरे पोट्टे तेच खेळत राहते आणि सिंबाचं तोंड पूर्ण डोळे त्याचे लहान लहान झाले म्हणून आणि त्याला ताप बी होता. मी पाहत होतो. मग मी जेवण करायला बसलो आणि इकडं या पुट्ट्याचं काय चालू होतं का डोक्यावर उभं होतो म्हणे हातावर उभं होतो म्हणे. मग मी झोपलो होतो. झोपून उठलो तर डायरेक्ट 6 वाजले होते. सिंबाला ट्रीट चारली तर ते बी नाही खायले काचं. आता म्हणलं दवाखान्यातच न्याय लागते. मग कबीर मी ना हर्षा निघलो दवाखान्यात जायसाठी. आता कबीरनं आम्हाला सोडून दिलं. कबीरले बाहेर काम होतं तर ते बाहेर चाललं गेलं आणि मी ना हर्षा दवाखान्यात गेलो. पहिलं त्याचं टेम्परेचर चेक केलं तर नॉर्मल आहे म्हणे. पण मग अजून इंजेक्शन द्यायचे होते त्याला कारण तो काही जेवण नव्हता करत. तर त्याला काल 2 आज 3 इंजेक्शन दिले भाऊ. अजून उद्याही न्यायचं आहे त्याला. बरं तर मग फाईल बनवून दिली. काल नाही दिली ना अनेक दवाई बी दिली भुके वाढासाठी त्याची. बरं तर मग दवाखाना किती झाला ना आम्ही घराकडे निघलो. बरं तर पोट्ट्यासाठी एवढंच. मग का पोट्टे भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.